अकोले तालुक्यातील वारंदुशी आणि भंडारदरा पंचक्रोशी परिसरात सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भातपीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. 5 मे पासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. विशेषतः 25 सप्टेंबर 2025 पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांची भातशेती मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे. अनेक ठिकाणी भाताच्या शेतातील दाणे काळे पडलेले असून काही ठिकाणी लागवड केलेले भात पावसामुळे नष्ट झाले आहे. वारंदुशी, घाटखर, मुदखेल, चिचोंडी, वाकी, खिरविरे, पाडोशी, पाचनई ते अंबित, फोपासंडीसही संपूर्ण अकोले तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसाने हतबल झालेला आहे. सोयाबीन, भात आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी, पीक विमा मंजूर करण्यात यावा आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे, अध्यक्ष अनुसूचित जनजाती मोर्चा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि ग्रामस्थांनी तहसीलदार अकोले, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले. शासन आणि प्रशासनाने तातडीने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येते आहे. विमा कंपनीकडून जेवढी जास्तीत जास्त भरपाई मिळेल त्याचे अहवाल आपण कृषी सहाय्यकांमार्फत, तहसीलदारांच्या मार्फत, तुमच्या कृषी गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत आपले सर्व डिपार्टमेंट एकत्र करून आम्हाला पीक विमा हा म्हणजे झालेल्या नुकसानीचं पंचनामा करून पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या पदरात कसा मिळेल याचं आपण योग्य ते सूचना प्रत्येक कार्यालयातून घेऊन आणि आपल्या विमा कंपनीला कळवावे आणि सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फायदा आणि आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम आपण जरूर करावं असं मी आपल्याकडे मागणी करतो. काय झालं माहिती का, ह्या वर्षी आपण पीक विमा ज्यावेळेस भरला इथून माग काय होतं, 1 रुपया होता, बरोबर 1 रुपया होता. तर त्यावेळेस शासन आपले पैसे भरत होता. जो हप्ता 1100-1200 रुपये येत होता भाताचा, तो यावर्षी आपला 152-53 रुपये, बरोबर. तर ते 4 ट्रिगर कट केले जातात. नैसर्गिक आपत्ती, काढणी पंचायत, पिकाच्या ह्याच्यात मध्यंतर, पावसाचा खंड आणि इनंडेशन म्हणजे जलमय होणे, ते हे 4 ट्रिगर काढलेले. त्याच्यामुळे आणि ते काढून शासनाने काय केलं होतं की 50% सॅटेलाइट बेस आणि 50% अनिवार्य बेस, या दोनच गोष्टीवर ठेवल्या. आता शासन सॅटेलाइट बेसने काय होईल त्याच्यानुसार इथून माग आपण इंटिमेशन देत होतो. तर आता इंटिमेशन होत नाही, पंचनामे बंद झाले. काय असेल ते डायरेक्ट सॅटेलाइट थ्रू होणार आणि सगळ्यांना सरसकट करते सॅटेलाइट. आता सध्या सरसकट पंचनामे हे झाले पाहिजे शेतकऱ्यांकडे. आता तुम्ही याच परिस्थितीमध्ये काय का असं नाही का तर सॅटेलाइट समजा तिथं रेंज नसेल किंवा काय प्रॉब्लेम येतील आमच्याकडे ऑफलाईन ऐकून घ्या. जे तुमची जी असेल शासकीय प्रक्रिया असेल ती करून आमच्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला पाहिजे ही आम्हाला सर्व समाजाच्या आणि सर्व आदिवासी बांधवांच्या आणि सर्वच तालुक्याच्या वतीने विनंती आहे. वारुंशी, बारी, पेंडशेत या भागामध्ये भातावर करपा आणि पानकिडीमुळे चा प्रादुर्भाव होऊन बऱ्याच शेतीचं नुकसान झालं आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केला आहे. आमच्या कृषी सहाय्यक, कृषी परीक्षक यांना सुद्धा सूचना करून पाहणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री देशमुख सर यांना पण आम्ही काही प्लॉट प्रातिनिधिक स्वरूपात दाखवले आहे आणि वरिष्ठांक तसा अहवाल सादर केला आहे. अजूनही काही गावात आमची पाहणी चालू आहे, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू आणि वरिष्ठांना अहवाल सादर करू. सततच्या पावसामुळे अतिशय जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. तरी शेतकऱ्यांच्या हा ऐनवेळी हातातून आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातूनच नुकसान झाले आहे. तरी आम्ही घाणे साहेबांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी बिंडर साहेब यांना निवेदन दिले आहे. तरी लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे ते तातडीने पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी आम्ही अपेक्षा आणि आशा आम्ही साहेबांकडे ठेवलेली आहे. धन्यवाद. आज अकोला तालुक्यातील
बारी पेनशेत, वारंगुसी, हिरवेरा पट्ट्यातील असतील, मुथळणी, हरचंद्रगड ह्या भागातील सर्व शेतकरी आज आम्ही कृषी अधिकारी पिन्नर साहेब यांना आज निवेदन दिलं आहे का जे अतिवृष्टी झाली, जे आता पावसाने 5 मे पासून जो पाऊस चालू आहे तर आजपर्यंत म्हणजे पाऊसच चालू आहे, तर ह्या पावसाने वारंगुशी, बारी पेनशेत, घाटघर, सिरपुंजा ह्या भागामध्ये जे भाताचे जे पीक गर असेल, हळद असेल तर त्या पिकावर कीड पडली, करपा रोग गेला आणि आता जे भात हळद निसू राहिले त्या हळद भातावर आज अशी परिस्थिती आली का तो फुलावऱ्यात येऊ राहिला आणि फुलावऱ्याला आल्यानंतर ह्या लोंबी या सगट वाया गेलेली आहे. ती म्हणजे तिथं 4 पोते होणार आहे, तिथं एकही पोता होणार नाही, नुसती फळशी राहणार आहे. म्हणजे याच्यात धान भरणार नाही आणि धान जे भरणार नाही तर त्याच्यावर एक काळे जे बुरशी नाशक दिसतंय, काळ पडलेलं आहे, कारण याच्यावरच अति पावसाने जे याच्यावर जे फ्लोरा असतो तो फ्लोरा पूर्ण नष्ट झालेला आहे आणि नष्ट झाल्यामुळे भाताचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि आमचा आदिवासी पट्ट्यातील शेतकरी आहे तो पूर्ण आर्थिक स्थितीमध्ये सापडला आहे. कारण आता किडीपासून वाचवण्यासाठी त्यांनी व्याजाने पैसे घेतले, कोणी उधारीमध्ये हे औषधे घेतले आणि ते फवारले. त्याच्यानंतर कीड इकडे नाही जाती तर तांबेरासारख्या रोगाने भातावर अतिक्रमण केलं आणि आता अतिक्रमण करून कुठं भात निसवायच्या याच्यामध्ये आलंय. लोंबी बाहेर पडायचा वेळ आली आणि आता पावसामुळे या लोंबी पण काळ्या झाल्या. याच्यामध्ये पूर्ण म्हणजे 100% हे भात हे वाया गेलेलं आहे. तरी शासनाला माझी विनंती आहे, प्रशासनाला माझी विनंती आहे, योग्य पंचनामा करून योग्य ते पद्धत निवडून तहसीलदार असतील, आपले कृषी अधिकारी असतील, BDO साहेब असतील यांनी संयुक्त पंचनामे करावेत आणि एकही लाभार्थी पंचनामापासून राहणार नाही आणि वंचित राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घेऊन भात नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावेत. त्याचबरोबर पीक विमा हा पूर्ण तालुक्याला सरसकट मिळावा. कारण आमच्याकडं जे भाताबरोबर जे सोयाबीन टाकलं होतं लोकांनी, जे सोयाबीन अति पावसाने सडलं ते वर आल्यानंतर अंकुरल्यानंतर ते परत तसंच खाली निघून गेलं. म्हणजे बियाणात दोष आहे का काय माहित नाहीये. आता माझ्या हातात ही जी जात आहे सुंदर म्हणून जात आहे ते सर्व सुंदर म्हणून जातीचा असा प्रकार झालेला आहे. तर कृषी साहेबांना अशीच विनंती आहे का नेमके सुंदर भातावरच वाया गेलेले आहे का सर्वच भात वाया गेलेले आहेत याची आपण सर्व सर्वे करून पंचनामा करताना याची आपल्या कृषी सहाय्याकडून सर्वांच्या नोंदी व्यवस्थित घ्याव्यात आणि याच्यानंतर योग्य तो हे घेऊन पुढील वर्षी आम्हाला अशी नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही यासाठी आताच आपण उपाययोजना कराव्यात अशी मी मागणी करतो. आणि सरसगट पंचनामे करून भात पीक विमा जे विमा कंपनीकडून जे पिकांसाठी म्हणजे बागायती क्षेत्र असेल, आमचे खरीप सत्र असतील यांच्यासाठी जो पीक विमा आहे तो 100% देण्याचा शासनाने प्रयत्न करावा आणि सरसगट नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाला प्रशासनाला मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.